नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 7.7 करोड EPFO मेंबरसाठी खुशखबर आलेली आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 7.7 करोड EPFO मेंबरसाठी खुशखबर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे EPFO अंतर्गत क्लेम सेटलमेंट प्रक्रियेला अधिक सोपे करण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत। यामुळे क्लेम नाकारले जाण्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल। नव्या सुधारांनुसार आता ऑनलाईन क्लेम करताना चेक किंवा बँक पासबुकच्या सत्यापित प्रतिमेची गरज राहणार नाही। याचा थेट फायदा 7.7 कोटी सदस्यांना होणार। सरकारच्या माहितीनुसार ही सुविधा सुरुवातीला केवळ निवडक KYC अपडेट केलेल्या सदस्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती। 28 मे 2024 पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा आतापर्यंत 1.7 कोटीहून अधिक सदस्यांना लाभ मिळालेला आहे। श्रम आणि रोजगार मंत्रालयाने पायलट प्रकल्पाच्या यशानंतर आता ही सुविधा सर्व EPFO सदस्यांसाठी लागू केली। सरकारने केले हे 2 महत्त्वाचे बदल। मित्रांनो, बँक खात्याची प्रतिमा अपलोड करावी लागणार नाही। मित्रांनो, यामध्ये काय बदल केलेले आहेत ते आपण बघूया। पहिला आहे, बँक खात्याची प्रतिमा अपलोड करावी लागणार नाही। मित्रांनो, UAN क्रमांकाशी बँक खाते लिंक करताना खातेदाराचे नाव आधीच EPFOच्या नोंदणीसोबत सत्यापित केले जाते, त्यामुळे आता वेगळ्या डॉक्युमेंटची गरज भासणार नाही। दुसरा आहे, नियोक्त्यांच्या मंजुरीची अट हटवली। मित्रांनो, UANशी बँक खाते लिंक करताना पूर्वी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक होती, ती अट आता काढून टाकण्यात आली आहे। त्यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे। मित्रांनो, सध्याच्या नियमामध्ये काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सध्या प्रत्येक सदस्याला आपले बँक खाते UAN क्रमांकासोबत लिंक करणे आवश्यक आहे, जेणेकरून PF रकमेची विनाविलंब ट्रान्सफर होऊ शकेल। EPFO कडे दरमहा अंशदान करणाऱ्या 7.74 कोटी सदस्यांपैकी 4.83 कोटी सदस्यांनी आधीच आपले बँक खाते UAN सोबत जोडले आहे। मात्र अजूनही 14.95 लाख अर्ज नियोक्त्यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे। मित्रांनो, नवीन सुधारणामुळे कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होणार आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, हे बदल झाल्यामुळे ज्या सदस्यांना आपले आधी लिंक केलेले बँक खाते बदलायचे आहे ते सहजपणे आधार, OTP आणि नवीन बँक खात्याचा IFSC कोड टाकून अपडेट करू शकतील। IFSC कोड वापरून अपडेट करू शकतील। यामुळे EPFO प्रक्रियेत गती येईल आणि कर्मचाऱ्यांना वेगाने त्यांचा PF क्लेम प्राप्त करता येईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।